रामकृष्ण हरी माऊली मंडळी, मी आज आहे लोणंदमध्ये। काल लोणंद येथे माऊलींच्या पालखीचं आगमन झालंय। काल संध्याकाळपासून इथे वारकरी भक्त मंडळी यांचं खूप जोरात अशी गर्दी व्हायला लागली आणि आज देखील ही गर्दी कायम आहे। आज दिवसभर पाहू शकता तुम्ही भाविक इथे खूप मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि आज आपण स्पेशली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या या माऊलींच्या पादुकांचं पालखीचं दर्शन करून देणार आहे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। त्याचबरोबर आज माझ्यासोबत आहे धनंजय, हरी आणि मी आज निघालोय माऊलींच्या दर्शनासाठी। इथे आल्यानंतर आपल्याला पांडुरंग वेगवेगळ्या रूपांमध्ये दर्शन देतो। चला आपण ही दर्शन घेऊया। सोहळा नावडे मनाला संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा लागला टकळा पंढरीचा लागला टकळा पंढरीचा लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीची जावे पंढरीची रामकृष्ण हरी।
भरायला तुम्ही ही वारी करता याला किती वर्ष झाली? आमची 42 वर्ष झाली. 42 वर्ष वारी. ही 43 वय आहे. यात काय अडीअडचणी येतात काय? कशाच्या काही त्रास वगैरे कसला? कशाच्या निस्वार्थ निष्ठावंत आहे त्याला काय अडीअडचणी येत तशा घराकडे येत नाही का? पैसे कमी पडतात. कामगार गेलं तर का पैसे देत नाहीत. अशी अवस्था भरपूर होते ती त्याच्यापेक्षा हे सुख कुणाला नाही मिळणार. ज्याच्या ह्या दैवात आहे, लाखात एक आहे माणूस. हे सगळे नाहीत येणारे निष्ठावंत लाखात एक आहे. आमच्यात बंडाता म्हणून आहे. अजून गेल्या वर्षी त्यांना शिकवण आला. त्यांच्यासारखा कोण आम्हाला संतवीर मिळणार नाही. असले अवस्था नव्हती. लहान वय अगदी हे सुद्धा रस्ता नव्हता. आम्ही एवढे रस्त्यावेळी आम्हाला 40 रुपये हे बिशी गीत 40 रुपयाची 50 झाली, 50ची 60 झाली. आता आहे ते अवस्थे आपलं चाललंय. देवान भगवान जर चांगलं केलंय अगदी आनंद आहे. आम्ही 43 वर्ष इथं वारीला चालतो. इथं एक वेगळाच आनंद असतो ना. हा वेगळा आनंद नाही मिळणार. आनंद सांगायला येत नाही. तो करायला पाहिजे. आपण करून घेतात त्याने आपण केलं पाहिजे. करल्याशिवाय मिळत नाही. आम्ही सकाळी 2ला उठतो. रात्री कुठं तर आंघोळी करायचं. 2:45ला काकड्याला जायचं. काकड्याहून झाल्यानंतर मग दिवसभर चालायचं. दिवसभर संध्याकाळी गेलं कीर्तन ऐकायचं. कीर्तन झाल्यानंतर झोपायचं. 2 तास झोपायचे फक्त. दुपारी 1 तास झोप नसते. झोपापासून काही त्रास होते. नंतर मग त्रास होते. असं होतंय नवली. आणि एवढे दिवस आम्ही सुखाचे काढलो. आता हे सुख नाही मिळणार. जगात किती कोटीन पैसा दिला हे सुख मिळणार नाही. ह्या सुखाकारणे नाही म्हणून सांगितलं की नाही. ह्या सुखाकारणे देव वेळावेळा वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. असं झालं. रामकृष्ण हरी. थोडक्यात माहिती सांगा आम्हाला. बरं बोला काय म्हणता. वारी कशी चालते? वारी आपली व्यवस्थित चालते. तुमचं गाव कोणतं? आमचं गाव बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात एक खेडेगाव आहे सुरडी. तिथून आम्ही येत असतो प्रत्येक वर्षी वारीला. जवळजवळ आतापर्यंत आम्हाला 31 वर्षे झाली चालतो आम्ही वारी. बाल ठोकायचं काम करतो. आम्ही हे रावट्या ठोकायचं काम करतो सर्वांना. अच्छा, म्हणजे हे जे बांधले ते तुम्ही. अच्छा, हे बघा हे जे आपले टेंट आहेत ते हे माऊली बांधतात. हा आम्हीच बांधतो. अगदी निशुल्क असते. निशुल्क काही नाही. हा ही सेवा तुम्ही तुमच्या मार्फत करता. हा ही सेवा आम्ही वापस करतो. ठीक आहे. खूप छान वाटलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं गाव? आमचं गाव नगर जिल्हा श्रीगोंदा तालुका हांगेवाडी यातले गाव. ही वारी करताय त्याला किती वर्ष झाली? मी वारी 10 वर्ष झाले करतोय. होय. माऊली संघावत वारी 10 वर्ष झाली. तुम्ही किती वर्ष झाली? हा श्रीगोंदा. होय. तुम्ही किती वर्ष झाले करताय? वारी किती वर्ष झाले? वारी करतो 30 वर्ष. 30 वर्ष. आम्ही प्रस्थान दिवशी येतो. प्रस्थान ठेवतो आणि सकाळ मग संध्याकाळी मिरवणूक झाल्यावर मामाच्या वाड्यात माऊली येते. आणि सकाळ मग 6 वाजता इकडं मग पुण्याकडे निघते. पुण्यामध्ये 2 दिवस असतो आम्ही. हायस्कूलवर भवानी पेठत असते. भवानी पेठत माऊली असते. नाना पेठत तुकाराम महाराजाचा मुक्काम असतो. दोन्ही आम्ही त्याचं दर्शन घेतो. आणि मग एकादशी दिवशी आम्ही पुन्हा ते सासवड मार्गे निघतो. मग सासवडमध्ये सोपान काकाची पालखी हल्ल्यावर मग पार आम्ही 12-13 दिवशी खालतो सकाळी बारी 6 वाजता. आणि मग जेजुरी येतो. जेजुरीत मुक्काम होतो. जेजुरीतून राहिल्यावर मग वाल्यामध्ये येतो. वाल्यातून आता नोंदणमध्ये काल आलो. आज राहिल्या उद्या दुपारून हलणार आम्ही. उद्या तरडगावला जाणार. मग तरडगावचं फलटण तर मग बरड तर नातपुत्यात माळशिरस. मग येळापूर आणि बंडी शेगाव तर मग वाखरेव जातो. वाखरेवर मोठं रिंगण होते माऊलीचं. शेवटचं गोल रिंगण होतं. मग त्या रिंगणातून संध्याकाळी मग याच्यावर जातो आम्ही. दशमी दिवशी जातो पंढरीपुरात वाखारी. छान वाटलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.